फिल्म्समध्ये काम करताना मला खूप वेगळे अनुभव आले कॅरेक्टर डेव्हलप करण्यासाठी. सिरियल्समध्ये काम करताना वेगळे अनुभव आले. आता जेव्हा व्हिडिओ सॉन्गसाठी काम करत होतो तेव्हा किती क्विक. फक्त मीच नाही, तुम्हालाही आठवणार आहे, कारण इट इज व्हेरी ऑब्वियस की कॉलेजमध्ये एक बेस्ट फ्रेंड असतो किंवा मग एका मुलाची बेस्ट फ्रेंड असते आणि अनसेड फीलिंग्स असतात, पण त्या कधी बोलता येत नाहीत. बोललो तर मग हो नाही जे काही होतं ते. आता मी तर ना गर्ल्स स्कूलमधले होते, सो मी जेव्हा कॉलेजमध्ये गेले तेव्हा पहिल्यांदाच मुलं आली. सो फ्लर्ट करणं किंवा वगैरे हा झोन माझा विशेष काही नाही आहे. अगदी काही वाटलंच तर मी सरळ सरळ सांगतो. बट या मोस्ट ऑफ दी इथे हिंट करतोयस. नाही, बेसिकली मी हिंट हे करतोय की जर काही घडायचं असेल आपल्यात तर इनिशिएटिव्ह समोरून घ्यावा लागेल. danke. Bitte schön. जर्मन. सो या अशी काहीशी झाली होती आमची ओळख. येस. ओके, तो फायनली इंद्रा आणि आपली शितली म्हणजेच अजिंक्य आणि शिवानी एकत्र येत आहेत एका नव्या सॉन्गमध्ये. त्यांची कशी झाली ओळख हे आता आपल्याला कळलंच असेल. काय नक्की किस्सा घडलाय आपण आता ह्यांच्याकडूनच विचारून घेऊया. कसे आहात तुम्ही दोघेही? आम्ही मस्त. किस्सा सांगायचा झाला तर आम्ही शूट जस्ट स्टार्ट केलं होतं आणि पहिला शॉट चालू होता तितक्यातच कोणीतरी मला मेकअप टचअप देऊन निघालं. म्हणजे ऑब्व्हियसली तो माझा सौरभच होता आणि मी त्याला डांक म्हणाले. डांक म्हणजे थँक्यू इन जर्मन. तर हा म्हणाला बिटशन आणि मी अशी होते की जर्मन, तुला जर्मन येतं? तो म्हणाला नाही अगं, इंजिनिअरिंग करत असताना मी जर्मन थोडं बेसिक शिकलो आहे. म्हटलं वाव, मी ॲडव्हान्स लेवल शिकले पण व्हेरी गुड, आपण बोलू शकतो. आणि हा छान बोलायला लागला जर्मनमध्ये. आणि मग थोड्या वेळानंतर हा काहीतरी क्लासिकल गुणगुणायला लागला. आणि मी म्हटलं अरे हे पण, कारण माझं भरतनाट्यम झालं आहे सो हे पण का? तर तो म्हणाला हो. आणि असंच आम्ही बोलायला लागलो आणि आम्हाला आधी जी भीती वाटत होती की पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम करतो आहे सो केमिस्ट्री खुलून येईल का नाही वगैरे याची, ती अगदीच नाहीशी झाली. कारण आम्हाला कळलं की इतकं जर आपण कम्फर्टेबली बोलू शकतो तर ऑब्व्हियसली वी कॅन पुल दिस ऑफ. अजून काहीतरी मजेशीर झालं होतं. आय थिंक शी वॉज वेअरिंग सम परफ्यूम ज्याचा एका सर्टन ब्रँडचा, आणि मी डिरेक्टली त्या ब्रँडचं नाव घेऊन बोललो की इज दिस XYZ, म्हणजे मी नाव नको घ्यायला म्हणून ब्रँड. आणि ती बोलते हो. सो आय थिंक मुलांना मी एक सिक्रेट सांगेन की अशा 2-3 गोष्टी थोड्याशा आधी अभ्यास करून घ्यायच्या. बट या स्टील त्या टिप्स. बट या फॉर मी खूपच ऑर्गॅनिक असं आमचं हे झालं आणि खूप मजा आली. म्हणजे तिथून आम्ही जे क्लिक झालो की आम्ही एखाद्या वेकेशनला गेल्यासारखे होतो. बट वी वर एक्स्ट्रीमली प्रोफेशनल आणि आम्ही कामाच्या ठिकाणीच मजा करत होतो आणि जे काम होतं तेच इतकं मजेशीररित्या झालं आणि आउटपुट पण आम्हाला दिसतंय जे प्रेक्षकांना खूप आवडेल याची खात्री आहे आम्हाला. नक्कीच प्रेक्षकांना आवडेल, कारण ऋषिकेश दादाचं गाणं म्हटलं की त्यात सुंदर अशी मेलोडी असतेच. त्यात तुम्हा दोघांची पहिलीच फ्रेश जोडी दिसते. काय सांगाल, कसं वाटते गाणं ऐकून? किती आठवल्या आठवणी जुन्या? लाईक यू सेड, ऋषिकेश दादा आणि आनंदीजी यांनी जे ते गाणं गायलं आहे खूपच मेलोडियस आणि त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. एव्हरेस्टसोबत काम करायची संधी मिळाली. इट्स अ बिग प्लॅटफॉर्म. सो इट वॉज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी ॲक्च्युली नवं काहीतरी एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि मी याआधी पण म्हणालो की फिल्म्समध्ये काम करताना मला खूप वेगळे अनुभव आले कॅरेक्टर डेव्हलप करण्यासाठी. सिरियल्समध्ये काम करताना वेगळे अनुभव आले. आता जेव्हा व्हिडिओ सॉन्गसाठी काम करत होतो तेव्हा किती क्विक आणि तेवढ्या कमी वेळामध्ये कसं काम करायचं असतं आणि किती क्रिस्प, खूप जास्त असं रेंगाळत नाही बसू शकत एखाद्या शॉटमध्ये. सो खूप क्रिस्प सगळं ठेवावं लागतं. खूप सारे चेंजेस होते. सो त्यावेळेला जरा असं वाटत होतं अरे इज इट टू मच ऑफ फुटेज. बट आता बघताना असं वाटतं की फटाफट फ्रेम्स चेंज होत होत्या आणि इट वॉज प्रिटी फास्ट आणि असं क्विक, कुठेच असं स्टॅग्नंट नाही वाटलं काही. सो बघायला जाम मजा आली. ओके, काय सांगशील, कसं वाटलं तुला? कोणी प्रपोज केलं का? कॉलेजच्या आठवणी आठवल्या का? प्रपोज कोणी केलं हे तर नाही सांगू शकत, पण कॉलेजच्या आठवणी तर नक्कीच आठवल्या. कारण फक्त मीच नाही, तुम्हालाही आठवणार आहे, कारण इट इज व्हेरी ऑब्वियस की कॉलेजमध्ये एक बेस्ट फ्रेंड असतो किंवा मग एका मुलाची बेस्ट फ्रेंड असते आणि अनसेड फीलिंग्स असतात, पण त्या कधी बोलता येत नाहीत. बोललो तर मग हो नाही जे काही होतं ते. पण तो एक पिरियड असतो तो खूपच आपल्या म्हणजे म्हणतात ना बटरफ्लाईज इन द स्टमक सारखा असतो. कारण
म्हणजे सगळं पहिल्यांदा होत असतं ना, पहिल्यांदाच कोणाशी तरी आपण फिलिंग्स शेअर करत असतो किंवा पहिल्यांदाच आता मी तर ना गर्ल्स स्कूलमधले होते, सो मी जेव्हा कॉलेजमध्ये गेले तेव्हा पहिल्यांदाच मुलं आली. सो माझ्यासाठी तर हे अगदीच सगळं नवीन होतं. पण आय एम शुअर की शाळेतून कॉलेजमध्ये गेल्यानंतरचं एक एन्व्हायरमेंट वेगळं असतं आणि तेच तुमच्यासमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, ओमकारनी प्रयत्न केला आहे. ओमकार म्हणजे आमचे डिरेक्टर आणि ओमकारचं एक वैशिष्ट्य असं आहे की तो ना आपल्यावर काय चांगलं दिसेल किंवा आपण तुला ना असं दाखवूया म्हणजे ना तुझे जे फॅन ग्रुप्स आहेत ते असे हे करतील आणि ह्याला पण की आपण असे लुक्स देऊया म्हणजे ना काहीतरी हटके दिसशील, एकदम डॅशिंग दिसशील. तो खूप लोकांना घेऊन एकत्र चालतो आणि मी नेहमी बघितलं आहे की फॅन ग्रुप्सला पण तो इतकं रिस्पेक्टफुली ट्रीट करतो, तो त्यांना फोटोज पाठवतो, नवीन अपडेट्स देतो. सो त्याचं एक वर्किंग स्टाईल यूथ ओरिएंटेड खूप आहे आणि ते जेव्हा त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं की तुमचे लुक्स असे असणार आहेत किंवा आपले लोकेशन्स असे आहेत, सॉन्ग असं आहे, केमिस्ट्री अशी दाखवायची आहे, तेव्हा आम्हा दोघांनाच ते खूप आपण चला हे करूया या झोनमधलं वाटलं. सो काम करण्याचा एक्सपिरियन्स खूप छान होता ओमकारबरोबर, एव्हरेस्टबरोबर, अजिंक्यबरोबर आणि आय एन्जॉयड अ लॉट. ओके अजिंक्य, मला तुला विचारायचं आहे, लास्टला तुला शिवानी प्रपोज करते असं दाखवलं आहे, तुला कोणत्या मुलीने प्रपोज केलं आहे की नाही? ॲक्च्युली मी इतका इंट्रोवर्टेड आणि शाय आहे इन रिअल लाईफ. माझं मे बी ऑनस्क्रीन काम बघून वाटणार नाही असं, पण ॲक्शन आणि कटच्या दरम्यान मी एकदम वेगळा व्यक्ती असतो, बट रिअल लाईफमध्ये मी अगदीच त्याच्या ऑपोजिट आहे. सो मला जेव्हा पण जे काही सिच्युएशन्स आल्या आहेत अशा रोमॅन्टिक, तेव्हा मुलीच्या साईडने इनिशिएटिव्ह घेतला तरच आल्या आहेत, अदरवाईज अजिबात नाही आल्या. म्हणजे काम करताना पण तिने पाहिलं असेल, मला असं फ्लर्ट करणं किंवा वगैरे हा झोन माझा विशेष काही नाही आहे. अगदी काही वाटलंच तर मी सरळ सरळ सांगतो, बट या मोस्ट ऑफ इथे हिंट करतोयस? नाही, बेसिकली मी हिंट हे करतोय की जर काही घडायचं असेल आपल्यात तर इनिशिएटिव्ह समोरून घ्यावा लागेल. सो या इन जनरल ऑडियन्सला. ओके, तशी तर शिवानीची पण मैत्री चांगली होत चालली आहे तुझी, इन केस. आय डोंट नो इफ शी इज सिंगल ऑर नो, बट वाय नॉट. वा, खूप छान. बरं, लोकेशन्सवर काय मजा मस्ती धमाल वेगळी केली आहे दोघांनी मिळून? आम्ही धमाल केली. स्विमिंग पूलमध्ये जाणं बाकी होतं, बाकी आम्ही सगळं केलंय. म्हणजे डान्स केलाय, आम्ही गप्पा केल्यात, आम्ही हसलोय, उडवली एकमेकांची, कॅम्प फायर केलंय, सगळं केलंय आणि सायकलिंग फन, सगळे कॉलेज ऍक्टिव्हिटीज करून झालेत, अभ्यास सोडून. थँक गॉड. तुझा लुक मला खूप छान वाटला, खूप छान वेगळ्याच लुकमध्ये दिसली, त्यात ते कर्ली हेअर्स. तुला कसं वाटलं स्वतःला असं कर्ली हेअर्समध्ये बघून? आधी तर मी ओमकारला म्हणाले पण अरे बाबा विग लावल्यासारखं वाटेल, आधीच केसांची व्हॉल्यूम जरा इट्स लाईक थोडं डेन्स आहे, तू अजून त्याला कर्ल्स देशील तर ते खूप असं दिसेल. पण तो म्हणाला अगं पण ते कॅरी कर. म्हटलं ओके, तुझ्यावर विश्वास ठेवून मी त्या लुकसाठी ओके म्हणते, पण प्लीज तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ते कुठे कॉमेडी नाही वाटलं पाहिजे. तो म्हणाला अगं ट्रस्ट मी. मग त्यांनी मला लुक दाखवला, आम्ही तो लुक केला आणि अगदी माझ्या कम्फर्टनुसार तुम्हाला म्हणाला ठीक आहे हे असं असं नाही असं ओके फाईन असे करत त्यांनी खूप कम्फर्टेबली मला पण कम्फर्टेबल करून ते लुक्स डिझाईन केले. आणि मी पण सगळ्यांना पहिल्यांदाच वेस्टर्नाइज आउटफिट्समध्ये दिसेन एवढ्या लाँग स्ट्रेचसाठी आणि आय एम शुअर की तुम्हाला आवडेल, कारण मला स्वतःला आवडलं आहे ते. सो नॉर्मली काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करताना आपल्या मनात एक भीती असते, बट इथे मला आतून जाणवतं आहे की यू ऑल आर गोइंग टू लाईक इट बिकॉज तुम्ही ट्रेलरलाच एवढा प्रतिसाद दिला आहे आणि ट्रेलर एवढं ट्रेंड करत आहे. सो आय एम शुअर यू ऑल आर गोइंग टू लाईक द सॉन्ग. फक्त जर तुम्हाला खरंच आवडलं गाणं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा सो दॅट आमच्या गाण्याला जास्त रीच मिळेल. बस, अजून काही नाही. बरोबर, खूप खूप शुभेच्छा. आणि येत्या काळात तुमच्या दोघांची पेअर सिरियल किंवा फिल्ममध्ये दिसेल असं वाटतंय मला, कारण खूप क्यूट दिसताय तुम्ही एकत्र. आता तुम्ही म्हणताय तर आम्ही पण असं होप करतो. सो कास्टिंग करणारे जे कोणी व्यक्ती असतील त्यांनी याची दखल घ्यावी की आमची केमिस्ट्री जाम वर्क करते. वा, खूप खूप शुभेच्छा. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल?
हेच की तुमच्यासमोर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने येण्याचा, तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करतो, ज्यासाठी पूर्ण टीम, आम्ही फक्त दिसतो बट आमच्या एफर्ट्ससोबत पूर्ण टीमचे एफर्ट्स असतात. सो तुमच्या प्रेमाने, तुम्ही दिलेल्या व्ह्यूजनेच आम्ही अजून असे प्रोजेक्ट्स घेऊन तुमच्यासमोर येऊ शकू. सो नक्की गाणं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं प्रेमही आम्हाला नक्की कळू द्या. येस, आतापर्यंत तुम्ही जेवढं प्रेम दिलं आहे, जेवढा प्रतिसाद आम्हाला दाखवला आहे, त्यापेक्षा डबल प्रेम आणि डबल प्रतिसादाची अपेक्षा करते आहे. आय डोंट थिंक कुठे चुकते आहे, कारण तेवढं तर तुम्ही करताच आमच्यासाठी आणि म्हणूनच आमच्यात पण एक कॉन्फिडन्स येतो की आपण नवीन काहीतरी ट्राय करूया. सो प्लीज गाणं पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू देत. थँक्यू सो मच. थँक्यू.